नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्या मैत्रिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी साधा ब्लाऊज किती वेळेत शिवते आणि तो कसा शिवते। पूर्ण ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ आहे, थोडासाही स्किप केलेला नाहीये। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, किंवा काही गोष्टी जर समजल्या नाही तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता। तर आता तुम्ही पाहू शकता आपण पाठीमागच्या भागाला टक्स टाकून घेतलेले आहेत आणि टक्स टाकल्यानंतर कमरेची पट्टी लावायची आहे। तर कमरेची पट्टी आपल्याला व्यवस्थित ज्या साइडने टक्स मारले ती साइड खालच्या साइडला करायची आहे आणि टक्सच्या उलट्या बाजूला पट्टी ठेवून अर्धा इंच पट्टी जोडून घ्यायची, कारण आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं। नंतर अशा प्रकारे दोन वेळेस फोल्ड करून अंदाजे 1 इंचाची पट्टी राहावी तेवढी पट्टी फोल्ड करून आपल्याला वरच्या साइडला एक दाबटीप पट्टीला द्यायची आहे। तर आता मला कटोरीला टक्स टाकून घ्यायचे आहेत। कटोरीचे टक्स आपल्याला कसे टाकायचे आहेत? कटोरीचे टक्स आपल्याला 1.25 आणि उभा 2.5 इंचावर टाकायचा आहे। तर कटिंगच्या वेळेस खून करून घेतली होती, सॉरी, कटिंग तुमच्या बरोबर शेअर केलेली नाही। आणि त्याचबरोबर दोन्ही जे गळे आहेत कटोरीचे ते समोरासमोर ठेवायचे आहेत आणि नंतर दोन्ही कटोरीला टक्स टाकून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होतं, उलट आणि सवासं होत नाही, कारण हे अस्तरचं ब्लाऊज नाही, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी कटोरी जोडायला घेतली, म्हणजे शोल्डर पट्टी आणि कटोरी। तर कटोरी आणि शोल्डर पट्टी एका बरोबर एक ठेवून आपल्याला अशा प्रकारे अर्धा इंचावर गोल आकारात जोडून घ्यायची आहे। कटोरी पुढच्या भागानेही ओढायची नाही आणि अलीकडल्या भागानेही ढकलायची नाही, व्यवस्थित जोडायची, कारण सरळ कपडा जसा आपण लवकर टिच होत नाही तसा त्याच्यामुळे वळतो। तशी जर कटोरी आपण वळली तर त्याने काय होतं, कटोरीचा आकार बिघडतो किंवा कटोरीला फुगा येण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, कटोरी व्यवस्थित जोडून घ्यायची। आता कटोरी जोडून घेतल्यानंतर मी दाबटीप टाकली आहे। तर क्रॉस पट्टीला एका साइडला पांढरा कपडा आल्यामुळे मी 2 क्रॉस पट्ट्या वेगवेगळ्या करून घेतल्या, जेणेकरून तो पांढरा कपडा आपला आतल्या साइडला जाईल आणि ब्लाऊजला फिनिशिंग दिसेल। तर ज्या क्रॉस पट्टीला पांढरा कपडा नव्हता ती क्रॉस पट्टी मी सव्वाशे बाजूने उलटी बाजू वरच्या साइडला आणि सव्वाशे बाजू खालच्या साइडला करून ठेवली आणि जोडून घेतली। दुसरी ही क्रॉस पट्टी आपल्याला सेम त्याच प्रोसिजरने जोडून घ्यायचे। आणि लक्षात ठेवा, साधा ब्लाऊज शिवता वेळेस उलटा आणि सवासं लवकर सहज दिसत नाही, तर ही गोष्ट लक्षात ठेवून आपण चेक करूनच जोडून घ्यायचं आहे। पलीकडली जी पुढची कटोरी जोडली, कटोरीला क्रॉस पट्टी ते सव्वाशे आलती आणि ही उलटी आलेली आहे। तर हे पहा, ही बंद क्रॉस पट्टी जोडण्याची पद्धत आहे। अस्तरला मी कधी कधी ओपनच जोडते, पण जर कॉटनचं ब्लाऊज असेल तर मी अशा प्रकारे सरळच पट्टी जोडून टाकते, म्हणजे बंद बाजूही होते आणि शिवायला वेळ थोडासा कमीही लागतो। तर अशाच प्रकारे मी दुसरी ही क्रॉस पट्टी जोडून घेतलेली आहे। आता हे जे आपले गोल गोल झालेले आहेत ते आपल्याला बाहेरच्या साइडला आतमध्ये ठेवलेला कपडा जो आहे तो आपल्याला बाहेरच्या साइडला कपडा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कपडा काढून घेतल्यानंतर दोन्ही क्रॉस पट्ट्या जोडलेल्या आपण काढून घेतल्या। तर आता जो गळ्याचा कपडा निघतो त्याची आपल्याला हुक पट्टी आणि लूप पट्टी तयार करायची आहे। तर अशा प्रकारे हुक पट्टी आणि लूप पट्टी तयार करण्यासाठी मी 2 कापड जे आहेत ते कटिंग करून वेगवेगळे घेतले। आता हुकाची पट्टी बनवण्यासाठी आपल्याला कटोरीच्या वरच्या भागाला ती पट्टी ठेवून अशा प्रकारे अर्धा ते 1 इंच शिल्लक राहिलेली पट्टी फोल्ड करून जोडून घ्यायची। दुसऱ्या पट्टीला मी अर्धा इंच फोल्ड करून टिप मारून घेतली, ती आपल्याला लूकसाठी जोडायची आहे। आणि लूक पट्टी जोडताना आपल्याला ब्लाऊजच्या उरफाट्या बाजूने जोडायची आहे आणि ती ब्लाऊजच्या सव्वाशे बाजूला अशा प्रकारे अर्धा इंचाची शिलाई फोल्ड करून अर्धा इंचावर शिलाई टाकून घ्यायची। वर पुढच्या साइडला अर्धा इंच बाजू ओपन ठेवायची आहे। नंतर आपण फक्त हुकाची पट्टी जी जोडून घेतली होती मी तिला सुद्धा अशा प्रकारे आतल्या साइडला फोल्ड करून दाबटीप मारून घ्यायची आहे। दाबटीप मारून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता, दाबटीप मारून घेतल्यानंतर आपण पट्ट्या दोन्हीही बरोबर आहेत की नाही ते चेक करायचं आहे, कारण आपल्याला नंतर जर गोट किंवा पट्टी मारली तर चेक करायला प्रॉब्लेम होतो। आता आपल्याला शोल्डर जोडायचा आहे। थोडंसं मी गळा उतरवून घेतला, कारण आमचा गळा 7 इंचाचा आहे, त्याच्यामुळे थोडासा डिप होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत आपला धागा तुटला होता, तर धागा जोडून घेते, कारण व्हिडिओ थोडाही स्किप केलेला नाहीये, त्याच्यामुळे मी कोणताही व्हिडिओचा भाग काढून टाकलेला नाही। तर तुम्ही पाहू शकता अर्धा इंचावर क्रॉस शोल्डर जोडल्यानंतर
दुसरंही मी त्याच पद्धतीत क्रॉस शोल्डर जोडायला घेतलं आणि दोन्ही शोल्डर बघत बघत जोडून झाले. दोन्ही शोल्डरलाही जोडल्यानंतर मी दाबटीप टाकली होती आणि एक्स्ट्राचा कपडा कट केला होता. आता हुक म्हणजे गोटाच्या पट्ट्या तयार करायच्या आहे, त्याला खूप जास्त वेळ जातो. मी स्किप केलेलं नाहीये, पण थोडंसं पळवलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जो आपला टोक आहे ते दोन्ही टोक अशा प्रकारे तिरकस विरुद्ध साईडला ठेवून जोडून घ्यायचं आहे. ह्याने काय होतं, गोटपट्टी जोडण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे आणि गोटपट्टीची फिनिशिंग ही छान येते. तुम्हाला गोटपट्टी कशी जोडायची ह्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर हे पहा, आपल्या दोन्हीही पट्ट्या व्यवस्थित पूर्ण जोडून घ्यायच्या आहेत आणि ब्लाउजला लावून घ्यायच्या आहेत. पट्ट्या लावून घेतल्यानंतर आपण आणखीन एकदा खालच्या साईडला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपला जे एका साईडचा दाब असतो तेवढी जागा बाजूच्या साईडला ठेवून आपल्याला फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला आतल्याच बाहेरच्या साईडने सुद्धा दाबटीप टाकून घ्यायची आणि नंतर त्याच्यावरच फिनिशिंगसाठी त्याच्या साईडलाच आपल्याला आणखीन एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा प्रकारे मी पट्टीला दाखवल्या प्रकारे जे आपली दाबटीप होती ती टाकून घेतली. नंतर पाठीमागचा आणि पुढचा भाग फिटिंगसाठी अगोदर जोडून घ्यायचा आहे. जर कमी जास्त असेल तर आपण थोडाफार कट करून व्यवस्थित बरोबर जोडून घ्यायचा आहे. व्यवस्थित जोडल्यानंतर अशा प्रकारे स्लीवचे सेंटर शोल्डरवर ठेवायचं आणि पलीकड पकडत जायचं आणि नंतर टिप मारायची आहे. स्लीव्ज बरोबर आहे की तेही पहा आणि जी आपली स्लीवचा खोलगट भाग आहे तो आपला पुढच्या साईडला आला पाहिजे, हे महत्वाचं आहे आणि व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही पहा. तर हे पहा, स्लीव्ज जोडून घेतल्यानंतर मी 2 लाईन म्हणजे हाफ इंचाला कमी असतं ते आतल्या साईडला फोल्ड करून घेतलं होतं, कारण आपल्याला हात शिलाईसाठी ते फोल्ड करायचं होतं. पण आपल्याला स्लीव्ज आहे तेवढाच कपडा आहे, तर फोल्डिंगसाठी उरलेला कपडा नाहीये. तर त्याच्यामुळे मी ही शिलाई उकलून काढली आणि शिलाई उकलून काढून त्याला आतल्या साईडला पट्टी जोडून ती बाजू फिटिंग करून घेतली आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला मी सेम त्याच प्रकारे कशी फिटिंग करायची ते दाखवणार आहे. तर मी ती शिलाई उकलण्यासाठी स्टॉप केलं होतं, पण ती फिटिंग होईपर्यंत माझ्या लक्षातच आलं नाही, त्याच्यामुळे सॉरी. पण दुसरी त्याच पद्धतीने मी करणार आहे स्लीव्ज फिटिंग. आणि बाहीला जर कपडा कमी पडला तर तुम्ही काय करू शकता हेही या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की समजेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही पाहू शकता ही पट्टी जी मी कंबर पट्टी आपण जोडतो त्या प्रकारे जी पट्टी मी तयार करून घेतली ती पट्टी आपल्याला बाहीच्या सवाशा बाजूने जोडायची आहे. म्हणजे जेवढी आपल्याला स्लीव्ज रेडी हवी आहे तेवढी स्लीव्ज सोडून आपल्याला जोडून घ्यायची, कारण आपली स्लीव्ज जी आहे मापाची झाली होती, फक्त तिला आतल्या साईडला फोल्ड करायला जागा उरली नव्हती. म्हणजे जे आपण 1 इंचाची शिलाईला मार्जिन सोडतो, कारण का कटिंगच्या वेळेस बहुता कपडा कमी पडला असावा. तर हे पहा, नंतर आणखीन एकदा आतल्या साईडला फोल्ड केलं आणि हात शिलाईसाठी टिप टाकून घेतली. तर बाहेरच्या साईडला फिनिशिंग ही खूप छान आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि फिनिशिंग खूप सुंदर असल्यामुळे आपण आतल्या साईडला जॉईन दिलेलाही दिसणार नाही. तर चला आता आपल्याला राहिलेली फिटिंग करून घ्यायची आहे.
मी कपडे दोन्हीही बरोबर स्लीव्ज जोडल्यानंतर धरले आणि आपल्याला जेवढे अंदाज आहे 1 ते 1.5 इंच, तुम्ही काय 1 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलं असेल तेवढं शिलाई मार्जिन बाहेरच्या साईडला ठेवून आपल्याला व्यवस्थित त्या ब्लाऊजला टिप मारून घ्यायची आहे. आणि जी एक्स्ट्राची स्लीव्ज होती तुम्ही ती जोडून स्लीव्ज एक्स्ट्राची राहिली होती ती कट करून टाकू शकता. तर अशा प्रकारे मी एक सेंटर पॉईंटला म्हणजे जी मेन शिलाई आहे ती टाकून घेतली. नंतर आपण ब्लाऊजवरचं माप घेऊन सुद्धा फिटिंग करू शकतो. आणि ह्याचं सांगण्याचा अर्थ हाच की ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, मी ती तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. असं नाही का व्हिडिओ काढायचा आहे म्हणून व्यवस्थित आणि सगळे नियम फॉलो करूनच ब्लाऊज शिवते मी. सगळ्यात सोपी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करत आहे. कारण तुम्ही ब्लाऊज रेडी झाल्यानंतर ही ब्लाऊज पूर्ण तुम्ही फिनिशिंग पाहू शकता. असं नाही का ब्लाऊज असं शिवल्यामुळे बसत नाही, एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतो. तर हे पहा, सगळ्या टिपा मारून झाल्यानंतर मी ब्लाऊज कमरेला जोडून बघितलं तर आपलं ब्लाऊज 1 इंचाने मोठं होतं. त्याच्यामुळे आपल्याला आणखीन दोन्ही साईडला अर्धा इंच शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि कमरेची शिलाई टाकतो तोपर्यंतच आपल्याला बाही दंडघेरासाठीही बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, डबल कुटाणा होत नाही. आणि उकलण्यासाठी सेफ्टीला त्याच्या साईडलाच एक जवळून मी शिलाई टाकली, म्हणजे त्यांना जर उकलायचं असेल तर नंतर एक शिलाई उकलल्यावर ब्लाऊज ढिला व्हायला नको म्हणून दुसऱ्या साईडला जे आपलं शिल्लक शिलाई मार्जिन होतं ते मी फिटिंग केलं. नंतर स्लीव्ज त्याच मापावर फिट केली. थोडासा एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून टाकला आणि नंतर आपले ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला ह्याला लूक पट्टीला लुकाचे म्हणजे हुकाचे घरं करायचे आपले बाकी होते. त्याच्यासाठी मी 5 जागेवर खुणा करून घेतल्या आणि व्यवस्थित असे मी लुकाचे घरं तयार करून घेते. तर रेडी ब्लाऊज पाहायला तुम्ही विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता आपल्या हुकाचे घरं करून झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपला सुंदर आणि फिनिशिंग मध्ये ब्लाऊज तयार झालेला आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. तर चला मग भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले राहा, चांगले खा. चला मग बाय.